प्रधानमंत्री आवास योजना शहरी म्हणजेच PMAYU 2.0 ही योजना कोणत्या कालावधीसाठी राबवण्यात येणार आहे? उत्तर आहे 2024 ते 2029. ही योजना 1 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली असून ती 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. 2026च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित झालेले पॅडमॅन म्हणून ओळखले जाणारे भारतीय कोण आहेत? उत्तर आहे अरुणाचलम मुरुगंथम. मुरुगंथम यांनी ग्रामीण महिलांसाठी कमी किमतीत सॅनिटरी पॅड बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे त्यांना हे नामांकन मिळाले आहे. भारत सरकारने माता आणि बाल आरोग्य सेवांचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यासाठी कोणते व्यासपीठ सुरू केले आहे? उत्तर आहे जनानी. जननी प्लॅटफॉर्मचा उद्देश गरोदर महिला आणि बालकांच्या आरोग्य नोंदींचे रिअल टाईम मॉनिटरिंग करणे हा आहे. नासाची सायकी म्हणजेच सायकी मोहीम कोणत्या वर्षी लघुग्रहावर पोहोचण्याची अपेक्षा आहे? उत्तर आहे 2029. 2023मध्ये प्रक्षेपित केलेले हे अंतराळयान 2029मध्ये लघुग्रहावर पोहोचून तिथे प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करेल. सेबीने सायबर धोके आणि AI आधारित आव्हाने हाताळण्यासाठी कोणते विशेष कृती दल स्थापन केले आहे? उत्तर आहे cybersurksha.ai. हे कृती दल AI चालित साधनांमुळे उद्भवणाऱ्या सायबर सुरक्षेच्या जोखमींचे परीक्षण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. डॉक्टर शेखर सुमन बोरा यांना अमेरिकेमध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्ड. त्यांनी AI आधारित स्मार्ट शेती आणि ड्रोन सेन्सिंग क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. जगातील पहिली स्मार्ट बेट देखरेख प्रणाली कोणत्या देशात सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे इक्वेडॉर. इक्वेडॉरने त्यांच्या बेटांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आणि सुरक्षेसाठी ही पहिली स्मार्ट प्रणाली कार्यान्वित केली आहे. भारताच्या पहिल्या 100% कार्यान्वित PM मित्र पार्क म्हणजेच PM मित्रा पार्क चे उद्घाटन कोठे झाले? उत्तर आहे तेलंगणा. प्रधानमंत्री मोदींनी तेलंगणामध्ये भारतातील पहिल्या पूर्णपणे कार्यरत वस्त्रोद्योग पार्कचे उद्घाटन केले. 48वी आशियान म्हणजे आशियान शिखर परिषद 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? उत्तर आहे फिलिपिन्स. 2026ची ही महत्त्वाची प्रादेशिक शिखर परिषद फिलिपिन्स या देशात पार पडली. 2026मध्ये जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस कोणत्या 2 तारखांना साजरा करण्यात येणार आहे? उत्तर आहे 9 मे आणि 10 ऑक्टोबर. हा दिवस दरवर्षी मे आणि ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी साजरा केला जातो, ज्या तारखा 2026मध्ये 9 मे आणि 10 ऑक्टोबर आहेत. उल्हास म्हणजे युल्हास उपक्रमाअंतर्गत कोणत्या राज्याने प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण 0 म्हणजे 0 ड्रॉपआउट केले आहे? उत्तर आहे त्रिपुरा. त्रिपुराने शिक्षण उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती 0वर आणली आहे. हेमंता विश्वास शर्मा यांनी नुकतेच कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली? उत्तर आहे आसाम. हेमंता विश्वास शर्मा यांनी आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला.